हॅलो फ्रेंड्स, श्री स्वामी समर्थ किचन मॅजिक विथ मोनाली या चॅनलमध्ये स्वागत आहे। आज आपण झणझणीत खानदेशी शेवभाजी बनवणार आहेत। चला तर मग बघूया। आवडले असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा। चला बघूयात। एक कढई घ्यायची, त्याच्यात कापलेला कांदा, 2 कांदे घेतले मी मोठे मोठे, अद्रक आणि लसूण 7-8 पाकळ्या। त्याला थोडंसं तेल टाकून परतून घेऊ आपण। छान थोडासा कलर चेंज होईल तोपर्यंत परतून घेऊ। बघू शकतात कलर चेंज झाला आहे। आणि टोमॅटो स्वच्छ धुतलेले आहेत, कांदा पण टोमॅटो पण कापून पण मी स्वच्छ धुतलेत। परतून घेऊयात 2 मिनिटासाठी। परतले, जिरं टाकलंय, आता ते पण थोडंसं परतून घेऊ। झालंय, परतलं गेलंय। आता शेगडी बंद करायची आणि मिक्सरमध्ये काढून घ्यायचं। थोडंसं खोबरं घेतलंय, त्याला आपण पहिले खोबऱ्याला पिळून घेऊ आणि मग ते कांदे गार होईपर्यंत आपलं पिळलं गेलं हे छान बघू शकतात तुम्ही। आणि आता टोमॅटो, कांदा हे सगळं आपण घेतलं होतं ते पण पिळून घेऊ। छान ग्रेव्ही झाली बघू शकतात तुम्ही। बघा, एक कढई घ्यायची, त्याच्यात तेल टाकायचं। तेल तापलंय, आता ग्रेव्ही टाकूयात त्याच्यात। छान 5 मिनिटासाठी कमी गॅस किंवा शेगडी असेल तुमच्याकडे त्याच्यावर कमीवरच ठेवायचं आहे। तुम्ही कोणताही शेवभाजी मसाला घ्या, मी इथं खानदेशी शेवभाजी मसाला घेतला आहे। आणि मिरची पावडर, शेवभाजी मसाला टाकला, हळद आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ते मिक्स करून घ्यायचं आहे। छान मिक्स झाले बघू शकता तुम्ही। चवीपुरते मीठ, थोडीशी त्याच्यामध्ये पण कोथिंबीर टाकायची, आपण वरून पण टाकणार आहे। आणि झाकून द्यायचं 2 मिनिटासाठी। बघू शकतात तेल वेगळं झालं आहे। आणि थोडीशी मलाई घेतली मी, दुधाची मलाई असते साय, ते 2 चम्मच घेतलं आहे। आणि त्याला मिक्स करू। टेक्स्चर छान येतं आणि टेस्टी लागते। ऑप्शनल आहे, तुम्ही टाकू शकतात, नाही पण टाकू शकत। त्याला मिक्स करूयात। छान मिक्स झाले, एकदम मस्त। आता 2 मिनिटासाठी बघूयात। बघू शकतात तेल वेगळं झालं आहे। त्याला परत मिक्स करूयात आणि मग पाणी टाकूयात। अजून पाणी टाकते मी। मिक्स झाली आहे छान। आता त्याला उकळी काढून घेऊयात आणि मग शेव टाकायची। जेवणाचा आधी शेव टाकायची 2 मिनिटं आधी, नाहीतर नरम पडेल ती। तर छान उकळी आली आहे, शेव टाकली। मी शेव घेतली इथं। तुम्ही कोणतीही शेवभाजीची शेव घेऊ शकता, याच्यानं टेस्ट छान येते आणि लवकर नम नाही पडत। बघू शकतात तुम्ही।
थोडीशी कोथिंबीर. तो उकळी आली, झाली आपली शेवभाजी तयार. बघू शकतात. चला तर मग बाय बाय. तोपर्यंत अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत भेटूयात.